सुरुवातीलाच बातमी आहे मवियाच्या लोकसभेच्या फॉर्म्युल्याची। लोकसभेसाठी मवियाचा फॉर्म्युला ठरलाय अशी मोठी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली। काँग्रेसनं लोकसभेच्या 20 जागांवर दावा केल्याची माहिती आहे। मवियाचं 35 जागांवर एकमत झाल्याचंही कळतंय। 13 जागांवर अद्यापही खलबतं सुरू आहे। 25 जानेवारीच्या बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं समजतंय। 35 जागांवर मवियाचं एकमत झाले अशी सूत्रांची माहिती आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत आहेत। आवेश, अखेर मवियाचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरलेला आहे। 20 जागांवर काँग्रेसचा दावा आहे, अधिक काय माहिती? नक्कीच गिरीश, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 20 जागांवर दावा ठोठावला आहे, पण त्यापैकी मुंबईत जे एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी 3 जागेवर काँग्रेसने दावा ठोकलेला आहे। यावर थोडी अडचण आहे। आगामी 25 तारखेच्या बैठकीत यावर सुद्धा चर्चा होणार आहे की ठाकरे गट स्वतःकडे 4 किंवा 5 जागा ठेवून घेण्याच्या तयारीत आहे आणि 1 जागा काँग्रेसला देण्याच्या तयारीत असल्याचं कळते। पण 25 तारखेच्या बैठकीत यावर पूर्ण तोडगा होईल आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे। तसेच सांगलीसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे। सांगलीसाठी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हे सुद्धा शरद पवार गटाकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे। पण सांगलीऐवजी काँग्रेसला अमरावती ही जागा देण्याची शक्यता आहे। गिरीश, आवेश, तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। मवियाचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि 20 जागांवर काँग्रेसचा दावा आहे।